आणि बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली। गोजुबावी गावच्या हद्दीत शेतातल्या एका खांबाला एक विमान धडकून पडलं। शेतामध्ये काम करणारी स्थानिक महिला या घटनेच्या वेळी अगदी थोडक्यात बचावली। महिलेपासून अगदी 100 फूट अंतरावरच हे विमान पडलं। या विमानामध्ये एक शिकाऊ वैमानिक होता, तो सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे। याच ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता। एक खांब आहे, त्या खांबाला धडकला, ते धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं। इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरतं झालं। तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासराभरच असेल, आहे का नाही? दोन वाव 100 फूट असं। 100 फुटावर 100 विमान फूट पडलेले. 100 फूट विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर। अच्छा, शिकाऊ पायलटांचं विमान बऱ्याचदा तिथे ते फ्लाइंग वगैरे असतात, त्यावेळेस एक दोनदा वर्षातून एक दोनदा तसे इन्सिडेंट होत असतात ते फ्लाय करताना। पण अजितदादांच्या विमान अपघाताचा मात्र गूढ रहस्य महाराष्ट्राच्या उरात दडलेलं आहे। ते रहस्य बाहेर काढायला आजपासून मी आता संकल्प करतो, उद्यापासून जे काही मला शक्य असेल ते मी प्रामाणिकपणे करणार।